श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। अचिंत्य जगता प्रती कृती तुझी नको ना कळे, असो खलहि केवढा तव कृपे सुमार्गी वळे। उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, श्री सतत माझिया वरद हस्त ठेवा जणी। सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 10 आणि अध्याय 10 मंगलाचरणात दासगडू महाराज पूर्ण ब्रह्म पंढरीन राया सज्जनांच्या विसावा याची करुणा भाकत, हे विठुराया मला परते लोटू नकोस, म्हणजे मला दूर करू नकोस। बघा संतांचा विश्वास भगवंतावर किती अढळ असतो, भगवंताचा अंकित राहणे हे किती महत्वाचं आहे, हेच या मंगलाचरणात। आणि एकदा भगवंताचा अंकित झालो, सद्गुरूचा अंकित झालो, सद्गुरूला अनन्य भावे शरण गेलो, तर हे शरण गेल्यावर आपला सारा भार भगवंत सद्गुरू कसे उचलून नेतात याचंच वर्णन या 10व्या अध्यायात आहे। 10व्या अध्यायाची सुरुवात अशीच की मी आधी सांगितलं होतं की महाराजांनी आपल्या जे अगदी निकटचे भक्त होते ते महाराजांनी स्वतः जाऊन त्यांना एकत्र केलेले आहे। अमरावतीला महाराजांचा मुक्काम आला। नवरात्रात, देवीचे नवरात्र असतात, म्हणजे आश्विन शुद्ध बुधवार दिनांक 26/9/1906 आश्विन शुद्ध नवमी महाराजांना अमरावतीला भक्तगणांनी आणलं। आणि भक्तगण साधे सुधे नव्हते बरं। आत्माराम भिकाजी देशपांडे, कायस्थ प्रभू, अमरावतीचे प्रांत ही पदवी आहे, जिल्हाधिकाऱ्याच्या वरची पोस्ट आहे, म्हणजे कलेक्टरच्या वरची। हे आत्माराम भिकाजी देशपांडे हे अमरावतीचे प्रांत होते आणि यांच्या विनंतीला, यांच्या आग्रहाला मान देऊन महाराज अमरावतीला आलेत। थोडासा इतिहासाचा मागोवा घेतला तर आत्माराम भिकाजी या नावाने हे जे कायस्थ प्रस्थ होतं, हे लहान मोठं नव्हतं, तर यांच्या मुलाला म्हणजे कृष्णाजी आत्माराम देशपांडे यांना रघुजीराजा भोसल्यांची मंत्री चिटणीस, की ज्यांच्या नावाने आज नागपुरात चिटणीस पार्क आहे, ते नानासाहेब देशपांडे, नानासाहेब चिटणीसांची मुलगी, म्हणजे नानासाहेब यांना कृष्णाजीला दिली होती। म्हणजे नानासाहेब आणि आत्माराम भिकाजी हे व्याही होते। सर गंगाधर पंत आणि सर शंकर चिटणीस या चिटणीस कुटुंबावर संतांची अतोनात कृपा, ताजुद्दीन बाबांपासून तर प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज आणि सोनोजी महाराज, सोनोबाची वाडी आपल्याला माहिती आहे चिटणीस पुऱ्यातली, या सगळ्या संतांचा वरदहस्त या चिटणीस कुटुंबावर होतं। आणि या चिटणीस कुटुंबातलीच कृष्णाबाई नावाची मुलगी ही कृष्णाजी देशपांड्यांना दिली होती, म्हणजे आत्माराम भिकाजींच्या मुलाला। प्रांत म्हणजे त्या परिसरातला प्रॉव्हिन्स, प्रांत म्हणजे प्रॉव्हिन्स, आणि हेड ऑफ द प्रॉव्हिन्स त्याला प्रांत असं म्हणत असत। तर बेरार हा प्रांत होता, म्हणजे बेरार प्रॉव्हिन्स इंग्रजांच्या काळात। आणि या बेरार प्रॉव्हिन्सचे जे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते ते आत्माराम भिकाजी होते। आणि यांनी महाराजांना आणलं, अत्यंत
भक्तिपूर्ण श्रद्धापूर्ण अंतःकरणाने त्यांचं पाद्यपूजन केलेलं आहे. महाराजांनी हे आमंत्रण का स्वीकारलं आणि एवढी मोठी स्वतःची पूजा एवढ्या धनाढ्य माणसाकडनं, एवढ्या प्रतिष्ठित माणसाकडनं, एवढ्या सामर्थ्यवान माणसाकडनं का करून घेतली, याच्या मागचं कारण आपल्याला बघणं आवश्यक आहे. पूजा झाल्या अमरावतीत, त्या काळात अनेक पूजा झाल्या. रोज रोज एकेका तासाने महाराजांची मोठी पाद्यपूजा होत असे. त्यातच गणेश खापर्डे म्हणजे दादासाहेब खापर्डे, लोकमान्य टिळकांचे अगदी निकटचे सहकारी, यांच्याकडे सुद्धा पूजा झाली, कोलटकरांकडे पूजा झाली. आणि या पूजेच्या वेळेला एक मनुष्य जो मुंबईहून आला होता, जो तार ऑफिसमध्ये म्हणजे पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंट इथे अधिकारी होता, तो होता आत्माराम भिकाजींचा भाचा म्हणजे कृष्णाजी देशपांडे म्हणजे आत्माजींचा पुला यांचा सख्खा आते भाऊ, आते मामे भावाचं नातं होतं. हा त्या पूजेच्या वेळेला तिथे आला आणि एकही पूजा अमरावती परिसरात झालेली त्यांनी चुकवली नाही. आणि त्याचं नाव होतं बाळाभाऊ प्रभू किंवा प्रधान. हा बाळाभाऊ महाराजांचा निस्सीम भक्त नव्हे, तर महाराजांनंतर महाराजांच्या गादीवर बसणारा पहिला उत्तराधिकारी जर कोण असेल तर हा बाळाभाऊ प्रभू होता. जणू काही महाराज या बाळाभाऊला आणण्यासाठीच तिथे आलेले होते. सगळीकडे पूजा झाल्यात आणि एक ह्या सगळ्या श्रीमंतांकडच्या पूजा आहेत बरं का. सगळ्या श्रीमंतांकडच्या पूजा चालू असताना एक गणेश आप्पा आणि चंद्रभागाबाई या नावाचं दाम्पत्य होतं. तर गणेश आप्पा हा वाणी होता आणि या वाण्याच्या मनात मध्यमवर्गीय, अत्यंत मध्यमवर्गीय याच्या मनात आणि चंद्रभागाबाईच्या मनात असं आलं की महाराजांना आपल्या घरी पूजेला बोलवावं. घर लहान, परिस्थिती अत्यंत सामान्य. हा आमचा गणेश आप्पा म्हणतो चंद्रभागाबाईंना की बाई ते सोपं काम नाही. पहा दादासाहेब खापर्डे सारख्यांना सुद्धा महाराजांना घरी आणण्यासाठी किती परिश्रम लागले, आपलं काय. आणि असं असताना हा शांतपणे महाराजांची पूजा चालली होती, तिथे एका कोपऱ्यात बसलेला आहे गणेश आप्पा. महाराजांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. महाराजांना त्रिकालदर्शी होतेच महाराज, त्यांना लगेच लक्षात आलं. ते उठले आपल्या जागेवरून आणि गणेश आप्पाच्या जवळ आलेत, म्हणालेत, महाराज वदले अखेर, गणेश आप्पाचा धरुनी कर, तुझे किती आहे सदन दूर, तेवढे सांग मला. तुझ्या घरी यावंसं वाटते, थोडा वेळ बसावंसं वाटते, चल मला तुझ्या घरी यायचं आहे. भक्तवत्सलता म्हणजे काय हे महाराजांच्या या कृतीतून दिसते. श्रीमंतांकडच्या पूजा चालल्या होत्या आणि आजकाल आपण महाराज लोक पाहतो फक्त श्रीमंतांकडे 5 स्टार पूजा असेलच तर स्वीकारतात आणि सोबत गुरुदक्षिणा म्हणून एक 25-30 लाखाचा चेकही लागतो म्हणतात. पण महाराजांना तसं काहीच नव्हतं. महाराज त्या भर मोठ्या माणसाच्या कडच्या पूजेतून उठले आहेत. गणेशप्पाचा हात धरला आणि तरत चालायला सुरुवात केली. ते गणेशप्पाच्या घरी येऊन थांबलेत. दिनांक होता गुरुवार 27/9/1906 विजयादशमी. दसऱ्यासारखा मुहूर्त. आणि या गणेशप्पावर अनुग्रह महाराजांनी केलाय. मग गणेशप्पाला अजून काय पाहिजे होतं. त्याच्या मनात जी खरी भक्ती होती ती पूर्णपणे जागृत होती. त्याने महाराजांना काय द्यावं गुरुदक्षिणेत. त्याने आपलं सर्वस्व दिलं. आपला संसार महाराजांच्या चरणी अर्पण केला. इकडे बाळाभाऊला सुद्धा म्हणजे आत्माराम भिकाजीचा जो भाचा होता त्याला सुद्धा या महाराजांचं अलौकिकत्व लक्षात आलं आणि ते त्यांना आणण्यासाठीच गणेशप्पाला आणि बाळाभाऊला सोबत नेण्यासाठीच महाराज जणू काही अमरावतीला गेले होते.
अमरावतीच्या पूजा सगळ्या आटोपल्यात आणि महाराजांबरोबर हा गणेश आप्पा आणि बाळाभाऊ हे दोघेही शेगावला आलेत. आणि शेगावला आल्यानंतर तोपर्यंत महाराजांचा जो मुक्काम होता तो आमच्या कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात होता. पण अमरावतीहून परत आले आणि महाराज काही कृष्णाजीच्या मळ्यात गेले नाहीत, तर मोठ्याचं जे शिवमंदिर आहे त्याच्या पूर्वेला एक ओसाड जागा होती, तिथे जाऊन बसले. कृष्णाजीच्या लक्षात आलं की आपला मळा महाराजांनी सोडला, अन्यथा महाराज आले असते. आणि मग तो जो कासावीस झाला आहे तो तसाच धावत आला आणि रडून 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 एवढा मोठा कृष्णाजी पाटील, आणि त्यांनी रडून आपली छाती ओली करून घेतली असं म्हणून महाराज वर्णन करतात. महाराज त्याच्याकडे पाहिलं की हा रडतोच आहे, बेजार झाला आहे, रडून रडून डोळे सुजलेले आहेत, सगळ्या अंगावरचे कपडे अश्रूंनी ओले झालेले आहेत आणि हा रडणं थांबवत नाही. महाराज म्हणाले, एवढं कसलं दुःख झालं, एवढा का रडतोयस तू? म्हणे, महाराज माझ्या मळ्याचा अवहेर तुम्ही का केला, माझा मळा का सोडला? महाराज म्हणे, वेड्या असं काही नाही आहे, मी ज्याचा हात एकदा धरतो तो कधीच सोडत नाही. तुझा हात, तुमच्या सगळ्या पाटील मंडळींचा हात मी एकदा पक्का धरलेला आहे, माझ्याकडनं तुम्हाला कधीही अंतर मिळणार नाही, त्याच्यामुळे रडू नकोस. आणि मी का पहिल्यांदाच जागा सोडतोय का? बंकटलाला या घरात राहत होतो, बंकटलालाचं घर सोडून मारुती मंदिरात आलो, मारुती मंदिरातून तुझ्या मोठ्या भावाच्या खंडोजी पाटलाच्या घरी गेलो, खंडोजी पाटलाकडनं तुझ्या मळ्यात राहायला आलो, यापैकी कोणीच रडलं नाही आणि तूच एकटा रडतोस. जा रे, या मंडळींना बोलू ना. बंकटलाल आला, मोठा भाऊ खंडोजी पाटील आला, सगळ्यांनी कृष्णाजीची समजूत काढली आणि महाराजांनी सांगितलं, आता मी याच जागेत राहणार. पण आली पंचायत. महाराज म्हणाले, आता याच जागेत मोठे मंदिराच्या बाहेर ज्या ठिकाणी महाराज बसलेले होते गोविंदबुवा टाकळीकरांच्या कीर्तनाच्या वेळेला आणि हंसगीतेतला श्लोक जिथे म्हणून दाखवला होता त्याच जागेवर महाराज बसलेले आहेत. आणि महाराजांनी सांगितलं की आता मी इथेच बसीन. पंचायत अशी आली की हे आतापर्यंतची जी भक्ती मंडळी होती, म्हणजे कुकाजी पाटलापासून, खंडोजी पाटलापासून तर हरी पाटलापासून तर कृष्णाजी पाटलापर्यंत महाराजांचा गेल्या 2-3 वर्षातला मुक्काम या पाटील मंडळीकडे होता. आणि ही जी जागा होती ती देशमुखांच्या बाजूची आसोलकर नावाच्या माळ्याची होती. काही आठवत आहे का हो? मी आसोलकर हे नाव हे आज दुसऱ्यांदा घेतोय. बंकटलालाला भाकरीची भिक्षा मागायला कुठे पाठवलं होतं महाराजांनी? याच आसोलकरांकडे. याच माळीण जी होती, माळीणीकडली झुणका भाकर खाल्ली महाराजांनी, अर्धी भाकर आणि झुणका हातावर घेऊन, ती या आसोलकराकडलीच होती. त्याच्याच जागेचा एक पट्टा ओसाड पडला होता. त्या ओसाड पट्ट्यावर महाराज बसले आणि म्हणाले की जा आसोलकरला विचारा, मठासाठी जागा देतोय का? कदाचित महाराजांना तिथे वास्तव्य करून त्या अर्ध्या भाकरीचं आणि झुणक्याचं ऋण चुकवायचं होतं. अजून एक करायचं होतं की सगळ्यांमध्ये समेट घडवून आणायचा होता. शेगाव गाव हे दुफळीचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं. पाटील आणि देशमुख यांच्यात एवढी तेढ होती की ही तेढ एकंदर गावाच्या व्यवस्थेवर परिणाम करत होती. त्या खंडोजी पाटलावर जे बालंट आलं होतं, माराला ताडलं होतं त्यांनी लाठीनी, तो प्रसंग आठवा. उभे दावे होते, हेवे दावे इतके वाढले होते, ते मिटवायचे होते. आणि हा समेट घरून आणण्यासाठी महाराजांनी ती देशमुख पक्षाकडील आसोलकर माळ्याची जागा निवडली. आणि सगळ्यांचा विचार विनिमय झाला. महाराज म्हणाले, अरे तुम्ही सगळे जमीनदार जे आहात, जमीनदारचा अर्थ काय? अधिकारी. तुम्ही सगळे जमीनदार आहात, ते कसला मागचा पुढचा विचार करत नाहीत. जितके जगी जमेदार तितके न करीती विचार, मागचा पुढचा साचार
हेच उणे त्यांच्या ठाई. मागचा पुढचा काही विचार नाही, वाटेल तसं वागायचं, वाटेल तसं करायचं आणि मग पश्चातापाचं धनी व्हायचं. ही सवय मोडायची आहे आणि म्हणून मला इथेच राहायचं आहे. जा असोलकराला विचारा. आणि मग काय झालं, समेट अवघ्यांचा होऊन मठ बांधला त्या ठाई, परश्रमा सावजीने मेहनत घेतली विशेष. शेवटी सगळ्यांचा समेट झाला. देशमुख पाटील मंडळीतला वाद मिटवला महाराजच मध्ये असल्यावर. मग हा वाद होईल कसा? मग तो वाद मिटला आणि आसोलकर माळ्यांनी ती जागा महाराजांच्या मठासाठी तशीच देऊन टाकली आणि त्या जागेवर परशुराम सावजी पुढे येणार आहेत. यांनी विशेष मेहनत घेऊन, मूळचे मलकापूरचे परशुराम सावजी यांनी विशेष मेहनत घेऊन तिथे मठ बांधला आणि या मठाच्या ठिकाणी महाराजांचं नित्य वास्तव्य सुरू झालं. महाराजांच्या अनेक लीला या मठामध्ये झालेल्या आहेत, अनेक लीला. आणि या मठात आल्यापासून 5 जण महाराजांच्या सोबत होते. भास्कर म्हणजे आपला भास्कर पाटील अकोलीचा, विहिरीला झरा फोडून ज्याच्या निश्चयात्मक बुद्धीला तळा घालून भक्तीचा पाणी आणलं होतं तो भास्कर पाटील. अमरावतीहून आलेला बाळाभाऊ प्रभू, पीतांबर शिंपी आणि गणेश आप्पा, त्याचप्रमाणे रामचंद्र गुरव, हे 5 भक्त म्हणजे जणू काही 5 पांडव आणि श्रीहरी म्हणून महाराज, असे 6 जण या मठात वास्तव्याला होते. आणि या मठात वास्तव्याला आल्यापासून वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची, परवा त्याने नोकरीची केली यत्किंचित. एवढीशी सुद्धा त्यांनी नोकरीची चिंता केली नाही. नोकरी तार ऑफिसमध्ये अधिकारी व्यक्ती होता बाळाभाऊ. त्याने आपल्या नोकरीची, त्याला सर्वस्व त्याने सोडून दिलं. जणू संन्यासी झाला महाराजांच्या पायी आणि महाराजांच्या चरणी लीन झाला. त्याच्या घरून, त्याच्या ऑफिसमधून वारंवार तारा पत्र येत. हा कशालाही किंमत देत नव्हती. लोक बाकीचे भक्त म्हणतात, बाळाभाऊ तुम्ही एवढे का चिकटले इथे, इथे का चिकटल्या, जा परत जा, आपल्या गावी जा. आणि एक दिवशी बाळाभाऊ तिरमिरीत उठला, मुंबईला गेला आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. घरच्या मंडळींना अखेरचा रामराम केला की मी आता तुमचा राहिलो नाही, मी निघालो. आणि जो पुन्हा महाराजांच्या चरणाशी आला तो अखेरपर्यंत महाराजांच्या सेवेत राहिलाय. आपल्यापेक्षा दुसऱ्या भक्ताची भक्ती थोडीशी अधिक होते आहे हे पाहिल्यावर बाकी भक्त मंडळांची मानसिक स्थिती डामाडोल झाली. त्यातच आमच्या भास्कर पाटलाची झाली तर काही विशेष नाही. भास्कर पाटील म्हणाला, महाराज अरे हा पेढे खायला सोकावलेला आहे म्हणून हा लोचटासारखा इथे बसून राहतो तुमच्या बाजूला, तुमच्या शेजारी, तुमच्या पायाशी, तुम्हाला सोडायचं नाव घेत नाही. याला एकदा 14 वररत्न दाखवा. हा अहंकार, ही मगरुरी की फक्त महाराजांचा भक्त मी एकटाच, बाकी कोणी भक्त नाही, हे महाराजांना खपलं नाही. बाळाभाऊचा अधिकार सिद्ध करायचा होता आणि भास्कर पाटलाचे डोळे उघडायचे होते की बाबा रे तूच एकटा नाहीस, तुझ्यासारखे अजून निस्सीम भक्त आहेत. हे दाखवायसाठी महाराजांनी लीला केली. शेजारी एक माणूस उभा होता, त्याच्या हातात चांगली वेताची छडी असलेली छत्री होती. महाराजांनी ती छत्री घेतली आणि या बाळाभाऊला मारायला सुरुवात केली. त्या माराने बाळाभाऊ लोळला जमिनीवर. मारता मारता छत्री तुटली. तर एकाच्या हाती भरीव वेळूची काठी होती, ती काठी घेतली, त्यांनी मारू लागले, ती काठी मोडली. शेवटी हाताबुक्यांनी पायांनी तुडवायला सुरुवात केली. सगळे भयभीत झालेत. भास्कर पाटीलाला बोलायचं होतं पण बोलता येत नव्हतं, कारण त्यांनीच तक्रार केली होती, त्यांनीच कागाळी केली होती महाराजांकडे. तो कसा बोलणार? शेवटी कृष्णाजी, हरी पाटील, बंकटलाल यांना बोलवायला की महाराज फार
उग्र रूप धारण केलेलं आहे आणि बाळाभाऊला मारतायत. चला, ही मंडळी आली. शेवटी बंकटलाल बुचकत बुचकत पुढे आला, महाराजांपुढे हात जोडले. महाराज म्हणे, नका मारू, तो तुमचा भक्त आहे, किती मारताय त्याला? वेड्यासारखं काय बोलताय रे म्हणे, मी कुठे बाळाभाऊला मारला? बाळा उठ रे. आणि बाळा उठून उभा राहिला. उठ रे म्हटला बरोबर. त्याच्या अंगावर एकही वळ नाही. तो म्हणे, तुम्हाला असं वाटते मारतायत? मला असं वाटतंय म्हणे गुदगुल्या करतायत. पहा भक्ताचा अधिकार किती मोठा. आणि तो अधिकार महाराजांनी स्वतः सिद्ध करून दिला की बाळाभाऊचा हा अधिकार होता. आणि हा अधिकार सिद्ध झाल्याबरोबर मग त्याच्यानंतर कोणीही बाळाभाऊला हीन वागणूक दिली नाही, कमी दर्जाची वागणूक दिली नाही. अहो, सोनं कसायला लावावं लागते, भट्टीत तापवावं लागते, तेव्हा त्या सोन्याची खरी किंमत कळते. बाळाभाऊची सुद्धा अशीच परीक्षा घेऊन त्याच्या श्रद्धेची, त्याच्या भक्तीची महाराजांनी त्याचं सोनं कसं, बावन कशी आहे हे सिद्ध केलेलं आहे. आता पुढचा प्रसंग. असे प्रसंग या 10व्या अध्यायात एकंदर 6 प्रसंग आहेत. तर बाळापूरला एक सुखलाल अग्रवाल नावाचा गृहस्थ होता आणि त्याच्याकडे अत्यंत द्वाड गाय होती. त्या द्वाड गायीचं इतकं वर्णन केलेलं आहे दासगणू महाराजांनी की ती गाय जणू आपल्या समोर द्वाड अत्यंत आपल्या डोळ्यासमोर उभी केलेली आहे. ही सुखलालाची गाय काहीही केल्या बधत नव्हती. चराट बांधलेली तोडून टाकायची, साखळी सुद्धा तिने तोडून टाकल्या होत्या. साखळीनी बांधावं तरी साखळ्या तोडून टाकायची. आणि असं करताना ही साखळी तोडून टाकलेली सुद्धा विकायला गेलं तिथून पळून जायची, लोकांच्या दुकानात घुसायची, लोकांच्या शेतात घुसायची. वांड वांड म्हणजे अतिशय द्वाड स्वभाव त्या गायीचा, अत्यंत त्रासदायक. आणि ही गाय काही केल्या बधत नाही, म्हणून नाईलाजास्तव एका पठाणाला तिला गोळी घालून मारा म्हणून या सुखलालांनी परवानगी दिली. हे गाय, तो पठाण बंदुकीत बार भरून बसला गायीची वाट पाहत. हे गायला कसं कळलं माहीत नाही, गाय मागून आली आणि त्या पठाणाला उलटा केला. तर अशी ही द्वाड गाय. शेवटी कोणीतरी सल्ला दिला, अरे त्या गोविंदबुवा टाकळीकराचा द्वाड घोडा महाराजांनी शांत केला म्हणे, तर तू ही गाय महाराजांना देऊन टाक, म्हणजे आमची पीडा जाईल आणि महाराज तिचं काय बरं वाईट करतील ते करतील. असं म्हणून यांनी साखळदंडाने बांधून एक हरळ कुंड्यांचा ढीक केला. ती खायला गाय आली, तिला फास टाकून पकडला, तिला दोरखंडाने आणि साखळदंडाने बांधला, गाडीवर चढवला, शेगावला घेऊन आले. आणि शेगावला जसं जसं जवळ येऊ लागलं तसं त्या गायीचा स्वभावात बदल होऊ लागला. ती गाय अत्यंत, तिच्या डोळ्यातून गळगळ गळगळ पाणी येऊ लागलं आणि महाराजांना पाहताच ती आपली धडपडू लागली. महाराज म्हणाले, अरे हे काय केलंय? ही गाय ही जगन्माता आहे. 33 कोटी देव हिच्या ठिकाणी राहतात. 33 कोटी देव बरं का, 33 कोटी देव म्हणजे 33 करोड देव नाहीत. कोटी या संस्कृत शब्दाचा एक अर्थ प्रकार सुद्धा होतो. 33 प्रकारांच्या देवाचं अधिष्ठान या गायीच्या ठिकाणी असते. ज्यांना सृष्टीचा सांभाळ करण्याची जबाबदारी परमात्म्याने दिलेली आहे, अशा 33 प्रकारच्या देवांचं वास्तव्य गायीच्या ठिकाणी असते. अष्टवसू, 8 वसू आहेत. हे 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य, इंद्र आणि प्रजापती, बेरीज करा 33 मिळेल. असे 33 प्रकारच्या देवांचं वास्तव्य या गायीच्या ठाई आहे. म्हणून ही जगन्माता गोमाता आहे. आणि म्हणूनच आपल्या धर्मात, आपल्या संस्कृतीत गोसंवर्धन, गोपालन, भगवान श्रीकृष्णांनी आपलं कर्ज जे आहे, अनेक भक्तांच्या भक्तीचं कर्ज, हे गो सेवा करून, रघुवंशवाचा राजा दिलीपाने सुद्धा आपल्या वंशवृद्धीसाठी गोमातेचं, नंदिनीचं पूजन केलं होतं. राजा दिलीप असो, भगवान श्रीकृष्ण असो, की तुमच्या माझ्यासारखे असो, गोमाता आम्हाला वंद्य.
आम्हाला तीनच वंद्य, गोमाता, गंगा माता आणि भारत माता, यांच्या ऋणात सदैव राहायचं आणि हे ऋण उऋण करण्यासाठी, या ऋणावरचं व्याज फेडण्यासाठी म्हणून आपल्याला थोडं बहुत गायीची सेवा करण्याची मौका मिळेल. आणि महाराजांना पाहताच ती गाय चराट सोडल्या गेले, ते झाकण काढल्या गेले आणि गाय महाराजांसमोर आली आणि महाराजांचे पाय चाटू लागली. महाराजांनी गायीला इजा केली नाही, महाराजांनी घोड्याला इजा केली नाही, महाराजांनी मधमाशांना इजा केलेली नाही. त्यांच्यातलं खळ जो होता त्याचा नाश केलेला आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. पसायदानात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खळांची व्यंकटी, खळांचं जे खळत्व आहे, दुष्टाचं दुष्टत्व आहे, ते नष्ट करणं महत्वाचं आहे. हेच महाराजांनी या गायीच्या उदाहरणावरून दिलेलं आहे. अहो, घोड्याचा द्वाडपणा आपण त्या दिवशी पाहिलं की घोडा हा चौखूर उधळणाऱ्या मनासारखा आहे. गाय कशाचं प्रतीक म्हणता येईल? मधमाशा ज्या आहेत त्या क्रोधाचं प्रतीक आहेत. एकदा क्रोध आला की आपण कोणाला तरी असा विचित्र डंख मारतो की त्याच्या शरीरावरच गुत्था उठत नाही, गांधील उठत नाही, त्याच्या मनावर सुद्धा त्या डंखाचा परिणाम होतो. असा क्रोध म्हणजे मधमाशा. आणि गाय म्हणजे सुखदाची द्वाड गाय म्हणजे आपल्यातला अहंकार. उपाय पण सोपा आहे. उपाय पण याच उदाहरणाद्वारे दासगणू महाराजांनी सांगितलेला आहे. महाराजांच्या या लीलेमुळे जर हा अहंकार आहे तर प्रत्येकाच्या ठिकाणी अस्मिता, अहंकार, अहमची जाणीव असणार, कारण आपण माईक जीव आहोत. आणि हे माईक जीव असताना हा अहंकार आपल्या ठिकाणी स्वाभाविकपणे राहणार आहे. पण या अहंकाराचा उपयोग द्वाडपणाकडे होऊ नये, खलक वृत्तीकडे होऊ नये, सतवृत्तीकडे व्हावं. त्याच्यासाठी एकच उपाय आहे. गायीनी जे केलं ते आपल्या अहंकाराने करायला हवं. गायीनी महाराजांच्या पाया चाटायला सुरुवात केली, 3 प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपण आपला अहंकार सद्गुरूच्या चरणी जर वाहू शकलो ना, तर आपल्यातला जो अत्यंत द्वाडपणा आहे तो नाहीसा होईल. मन चौखूर उधळणारं ते सद्गुरूचरणी अर्पण करावं. आपला क्रोध आवाक्यात ठेवावा, मधमाशांच्या पोळ्यातल्या पिसाळलेल्या मधमाशांप्रमाणे. आणि गायीचा द्वाडपणा जो असतो तो अहंकार रूपी द्वाडपणा आपण दूर करण्याचा, तो समर्पित करावा. त्याला चॅनलिंग करावं सद्गुरूच्या चरणाकडे, इष्टदेवतेच्या चरणाकडे. हे जर चॅनलिंग झालं, हा जो प्रवाह आपण वळवला स्वार्थाकडनं परमार्थाकडे, तर या अहंकाराचंच साधन म्हणून उपयोग करता येईल. 10व्या अध्यायातला शेवटचा दृष्टांत, लक्ष्मण घोडे हा पोटाच्या प्राणांतिक व्याधीने जर्जर झालेला माणूस 4 लोकांनी आणून महाराजांच्या समोर आणला. त्याच्या पत्नीने महाराजांची करुणा भाकली की मी तुमची धर्मकन्या आहे, हा माझा नवरा अत्यंत दुर्धर व्याधीने, सगळे औषध झालेत, वैद्य झालेत, काहीही बरा होत नाहीये याची व्याधी, याच्या तनूला लघुता आली आहे, म्हणजे अशक्तपणा आलेला आहे, याला वाचवा. महाराज आंबा खात होते, तो आंबा तिला दिला प्रसाद म्हणून. भास्कर पाटलांनी त्याचा अर्थ सांगितला, बाई ग नवऱ्याला खाऊ घाल. आणि तो आंबा खाताच लक्ष्मण घोडेची असाध्य व्याधी महाराजांनी दूर केली आहे. महाराजांनी त्याची शारीरिक व्याधी दूर केली, कारण त्याच्या पत्नीचं पातिव्रत्य तेवढं तीव्र होतं. आणि हे पातिव्रत्य तीव्र असताना शारीरिक व्याधी दूर केली. पण या लक्ष्मण घोड्याला केवळ शारीरिक व्याधी नाही तर मानसिक व्याधी पण होती, वैचारिक व्याधी, वैचारिक दुर्बलता होती, दीनता होती. याने कारंजाला महाराजांना पाद्यपूजेसाठी बोलवलं आणि महाराज माझं काय सगळं तुमचंच आहे असं म्हणून एक ओंझळभर मोहऱ्या ताटात ठेवून महाराजांच्या समोर केल्या. महाराजांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं त्याचं, की जर सगळं माझंच आहे तर तुझ्या तिजोरीला, खजिन्याला कुलूप लावून का ठेवलाय, उघड कुलूप.
या मनात अरे बापरे, आता कसं करणार, महाराज जर खजिन्यात गेले आणि महाराजांनी खजिना लुटवून दिला तर माझं कसं, हा कोता विचार आला. आणि हा कोता विचार आल्याबरोबर महाराजांना काय माहीत नव्हतं, महाराजांना माहीत होतं की हा वैचारिक दुर्बल माणूस आहे, याची खरी दीनता शारीरिक नाही, मानसिक आहे, वैचारिक आहे, बौद्धिक आहे. त्याला वॉर्निंग दिली, अरे उघडदार खजिन्याचं आहे, त्याच्या दुप्पट द्यायला मी तयार झालो आहे, त्याच्यासाठी मी आलो आहे, तुझ्याजवळ जेवढं आहे त्याच्या दुप्पट मी देणार आहे, उघडदार उघड. पण दैव देते आणि कर्म नेते अशी या लक्ष्मण घोड्याची गत झाली. याच्या मनातला लोभ, याच्या मनातली दांभिकता, खोटारडेपणा हा एकदम उफाळून आला. याने खजिन्याचं दार तर उघडलं, पण खजिन्याच्या दारावर अडवून बसला. महाराज सगळं तुमचंच आहे, महाराज अरे बोलणं एक आणि कृती वेगळी, हे काय महाराज जाणू शकत नव्हते. आणि महाराज तिथून तसेच निघून गेलेत, काहीही न घेता. म्हणे द्यायला आलो तो दुप्पट, पण तुझ्या नशिबात नाही. दैव देते कर्म नेते, तुझं कर्म त्याला अनुसरून नाही, त्याच्यामुळे माझा नाईलाज आहे. आणि महाराज निघून गेले आणि महिन्याभरात याचं दिवाळ वाजलाय, याची सगळी धनसंपत्ता नष्ट झाली आणि याला भीक लागली. लक्ष्मण घोड्याच्या उदाहरणावरून आपल्याला दोन गोष्टी समजायच्या आहेत. दानाचं महत्व निसंशय आहे, पण दान हे क्वांटिटेटिव्ह मेजरवर मोजल्या जात नाही, तर क्वालिटेटिव्ह मेजरवर मोजल्या जाते. तुमच्या आतली तळमळ किती आहे ते दान देण्यात, मग तो 1 रुपया असो की 1,00,000 रुपये असो. आमची दानपारमिता नावाची संस्था अशाच छोट्या छोट्या पण अंतःकरणापासून इच्छा धरणाऱ्या दानवीरांच्या आश्रयाने चालते आहे. त्याच्याच माध्यमातून जिव्हाळा क्लब आणि त्याच्याच माध्यमातून माऊली विश्व हे एकमेकांना संलग्न असलेले असे वेगवेगळे परिवार समूह आहेत. दानाला क्वांटिटीला महत्व नाही, त्याची क्वालिटी कशी आहे की देणाऱ्याचं दानात पैशात मोजायची नसते, देणाऱ्याची दानात अंतःकरणाने मोजायची असते. हेच महाराजांच्या या भगवंताला मागायचंही असते, ते कसं मागायचं असते. योगाभ्यासी मंडळाची एक प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेचा एक श्लोक आहे, तो फक्त मी म्हणून दाखवतो. त्या श्लोकावर विचार करा, म्हणजे तुम्हाला काय मागायचं आणि कसं द्यायचं या दोन्ही गोष्टींचाही उलगडा होईल. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. भगवंताला मागायचं तर काय मागायचं? पूर्ण आरोग्य, केवळ शरीराचं नाही, शरीर मन बुद्धी विचार या सगळ्यांचं आरोग्य मागा. तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे, तसंच मला तर मिळालं शरीर मन बुद्धी यांचं आरोग्य, पण नेत्रांना सुद्धा मंगलता दिसली पाहिजे, सगळीकडे मंगल राहिलं पाहिजे. मंगलता दिसेल केव्हा? जेव्हा मंगलता असेल. सगळीकडे जर मांगल्य असणार नाही, अमंगल असेल, तर मला कसं मंगल दिसेल? म्हणून सगळीकडे म्हणजे सगळ्यांचं मंगल होवो ही कामना प्रार्थनाच आहे. आणि ही प्रार्थना करण्यासाठी मग आपल्या खिशाला थोडीशी तोसीस लावली, आपल्या गरजा थोड्या कमी केल्या आणि दुसऱ्याची अर्धी गरज, पाव गरज जर भागवू शकलो तर त्याला खरं दान म्हणायचं. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासवर, दैन्य आणि दारिद्र्य हे शब्द सांपत्तिक विचारांनी किंवा पैशाच्या हिशोबाने मोजायचे नाहीत. तर कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, म्हणजे वैचारिक बौद्धिक मानसिक दैन्य दारिद्र्य नको. ते जर नसलं तर पैसे कमी असले तरी माणूस सत्कर्म करायला प्रवृत्त होऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि असं सगळं असताना शतायुष्य ऐश्वर्य म्हणजे धनसंपत्ती नाही, ऐश्वर्य म्हणजे ईश्वरी गुणांनी युक्त असं जे ते ऐश्वर्य. शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान, विशेष ज्ञान.
मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. सर्व खलु तो कोण आहे? तो पण ब्रह्म आहे. जे जे देखी जे भूत ते ते जे वाणिजे भगवंत. अशा प्रकारे सगळ्या ठाई परमात्म्याचाच वास असल्यावर मग मंगलता दिसणारच आहे. मग दैन्य दारिद्र्य राहणार नाही. आणि मग मी कोणासाठी काहीतरी करतो आहे हा अहंकार युक्त भावही राहणार नाही. माझं कर्तव्य आहे माझ्या ज्ञाती बांधवांसाठी, माझ्या मानवजातीसाठी जर मी काही कॉन्ट्रीब्युशन करतो आहे, काही सहयोग करतो आहे, तर ते माझं कर्तव्य आहे. त्याच्यात माझा मोठेपणा नाही. हा नम्र भाव या घोडेच्या उदाहरणावरून आपण घेतला पाहिजे. आणि इथेच 10वा अध्याय समाप्त होतो. शुभम भवतु. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.